गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील एका लग्न सोहळ्यातून दिनांक 19 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरणासहित अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। सदर घटना दिनांक 20 रोजी सकाळी उघडकीस आली। त्यानंतर गोंदिया जिल्हा पोलीस दलाने जवळजवळ 40 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 8 विशेष पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन दिनांक 27 एप्रिल रोजी 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन नागपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील पत्रकार परिषदेत दिली। सदर प्रकरणाचा तपास करत असताना जनतेचे सहकार्य मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला। तेव्हा यापुढे अशा घटना घडल्यास जनतेने पुलिस कुछ करेगी तो ही कुछ होगा। इसमें अगर सोसाइटी के लोग कोऑपरेट नहीं करेंगे तो पुलिस की भी एक लिमिटेशंस होती है इन्वेस्टिगेशन में। हमारे पास भी जितने टूल्स है, जितने लोग हैं, हम उतने ही उसी हिसाब से इन्वेस्टिगेशन कर सकते हैं। तो आपके थ्रू हम शायद अपने गांव वालों तक या ओवरऑल प्लान है कि अब जब गुनाह हो गया और हमने जुवेनाइल को अपने ताबे में लिया है तो हम जाएंगे, अपने गांव वालों से बातें करेंगे और ये उनसे यही रिक्वेस्ट करेंगे फिर से कि इसको इस तरह से नहीं समझना है कि ये जो लोग हैं ये उनके गांव के लोग हैं तो वो हमें मदद नहीं करेंगे, क्योंकि जो एक इस तरह के जो ऑफेंस करते हैं वो एक पूरे समाज के लिए सही नहीं है। तो हम गांव वालों से यही विनती करेंगे, हम गांव भी जाएंगे और वहाँ पे वही लोगों से बोलेंगे कि आप हमें अब तक तो जो हो गया बट आगे हमें भविष्य में या इस केस में भी हमें मदद करें। सर एक क्वेश्चन होता फक्त, आपल्या विभागातर्फे दादलोरा खिडकी योजना आपण राबवतोय आणि मला वाटते आदिवासी विभाग तिकडेच नक्षलग्रस्त भागातच आपण राबवतोय आणि तितक्यात ही घटना ह्या दोघांमध्ये तुम्हाला जी अडचण आली सगळे करत असताना त्या अडचणीचा समन्वय कसं तुम्हाला काय वाटतं की तिथली जी पब्लिक आपल्याला कोऑपरेट करत नाही म्हणून आपण जे आव्हान केलं या आव्हानात्मक म्हणजे एकीकडे आपण ही यंत्रणा राबवतो आणि दुसरीकडे म्हणजे तिथल्या स्थानिकांचं आपल्याला सहकार्य नाही, काय वाटतं? कसं आहे की जे कोऑपरेशन बाबत जी मी बोललो आता काय आहे की टेक्स टाइम। आता जे दादलोरा खिडकी आहे ते आम्ही जर रिझल्ट इमिडिएटली जर एक्सपेक्ट केले ते पण होत नाही, त्यामध्ये पण वेळ लागतील। तर जे दादलोरा खिडकी आहे ते आणखी बरेचसे असे इश्यू आहे ज्यामध्ये त्यांनी कोऑपरेट पण केले आहे। तर इट व्हॅरीज विलेज टू विलेज, इट व्हॅरीज। या केसमध्ये थोडेफार ते बेटर होऊ शकतात, तरी पण आता जे झाले ते मी रिक्वेस्ट करतो की आता जे झाले ते ठीक आहे, पण नंतर तपासमध्ये आणखी बरेचसे असे मुद्दे आहेत जे आम्हाला माहीत नाही, त्यामध्ये जर त्यांना काही इन्फॉर्मेशन आहे ते आम्हाला आता पण देऊ शकतात, ते आम्हाला तपासमध्ये खूप मदत होईल। बरोबर सर, या दरम्यानच्या एका प्रेस नोटमध्ये जे आहे त्याच गावामध्ये नेमकं एक मर्ग दाखल करण्यात आलं होतं, त्या मर्गचा आपल्या ह्या घटनेशी काही संबंध आहे का? आतापर्यंत असं काही माहिती नाही। थँक्यू सर।